इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी ठार झाल्याचा इस्रायलच्या मीडियाचा दावा। मात्र इराणकडून अजून पुष्टी नाही। युद्ध तुम्ही सुरू केलं, शेवट आम्ही करू। इराणच्या लष्करी प्रवक्त्याचा अमेरिका आणि इस्रायलला इशारा। लोकसभेतल्या विरोधी पक्षांच्या 8 खासदारांचं निलंबन रद्द। तालिका अध्यक्षांकडे कागद फेकल्यामुळे झालेलं खासदारांचं निलंबन। राज्यभर गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराच्या विरोधात धडक कारवाई। 15 मार्चपर्यंत 1208 सिलेंडर जप्त। काळा बाजार करणाऱ्यांच्या विरोधात 23 गुन्हे दाखल, 18 जणांना अटक। मध्य पूर्वेतल्या कच्च्या तेलाच्या किमती गेल्या प्रति बॅरेल $153 अनेक देशांवरती पडणार प्रभाव। श्रीलंकेमध्ये तर इंधन वाचवण्यासाठी आठवड्यामधून 4च दिवस सरकारी कामकाज। युद्धामुळे नुसती टंचाई नाही तर महागाईची देखील झळ। खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो 8 ते 12 रुपयांनी महागल्या। गॅसच्या तुटवड्यामुळे अंड्यांचे भाव मात्र डझन मागे 24 रुपयांनी घटले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत सव्वा तास चर्चा। मोदींच्या भेटीनंतर अमित शहांची घेणार भेट। दहावीच्या भूगोल विषयाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला। सोलापूर जिल्ह्यामधल्या सांगोला विद्या मंदिर प्रशालेमधली घटना। पोलिसांकडून शोध सुरू। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना क्लीन चिट। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही, बावनकुळेंची माहिती। तर नाना पटोले यांच्याकडून घोटाळ्याचे आरोप। क्रिकेटपटू कुलदीप यादवच्या लग्नाचं आज लखनौमध्ये रिसेप्शन। जय शहा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रवींद्र जडेजा यांच्यासह 900 व्हीव्हीआयपी पाहुणे हजर राहणार। 3 आठवडे उलटून गेलेले आहेत तरी देखील इराण हा अमेरिकेच्या समोर झुकायला काही तयार नाहीये। उलट इराणनं अमेरिकेचं मित्रराष्ट्र असलेल्या आखाती देशांवरती हल्ले करून अमेरिकेला चांगलं जेरी सांडलंय। आखाती देशांवरती झालेल्या इराणच्या हल्ल्यांनी आश्चर्याचा धक्का बसला, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील म्हटलंय। पण इराण असा प्रतिहल्ला करेल असा इशारा ट्रम्प यांनी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेकडून आधीच देण्यात आला होता। तसंच इराण होर्मुझ सामुद्रधुनीची देखील नाकाबंदी करेल असं ट्रम्प यांना आधीच सांगण्यात आलं होतं, अशी माहिती एका अमेरिकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं रॉयटर्सनं दिली आहे। इस्रायली हवाई दलानं काल रात्री इराणमधल्या अनेक ठिकाणांवरती हल्ला चढवलाय। दरम्यान इस्रायली माध्यमांनी दावा केलाय की त्यांच्या सैन्यानं इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांना लक्ष्य केलं होतं, परंतु ते ठार झालेत की जखमी झालेत हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। लारिजानी यांच्यावरच्या हल्ल्याच्या वृत्तांवरती इराणनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। तर इराणचे पॅरामिलिटरी कमांडर गुलाम रेजा सुलेमानी मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केलाय। याशिवाय या हल्ल्यामध्ये पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे नेते अक्रम अल अजुरी आणि त्यांच्या गटाला देखील लक्ष्य करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। तर या युद्धाच्या झळा आता भारताला आणि महाराष्ट्राला देखील सोसाव्या लागतात। छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग क्षेत्राला जसं ऑटो हब म्हणून ओळखलं जातं, फार्मा हब म्हणून देखील ओळखलं जातं। संभाजीनगरच्या वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा या एमआयडीसीमध्ये छोट्या मोठ्या अशा 150 फार्मा कंपन्या आहेत। मात्र या फार्मा कंपन्यांना व्यावसायिक गॅस तुटवड्याचा चांगलाच फटका बसतोय। फार्मा कंपन्यांना व्यावसायिक गॅस मिळणं बंद झालंय। एबीपी माझानं प्राथमिक स्वरूपामध्ये दोन्ही मोठ्या कंपन्यांना भेटी दिल्या, जिथे कफ सिरप, कोल्ड सिरप, टॉनिक, ॲलोपॅथिक औषधं, मलम उत्पादनं, ORS आणि इतर औषधांची निर्मिती होते।
दरम्यान वाळूज MIDC भागामधल्या औषध कंपन्यांची नेमकी काय स्थिती आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. तर युद्धाचा आजचा 18वा दिवस आहे. अनेक कंपन्यांना या सगळ्याचा फटका बसतो आहे. छत्रपती संभाजीनगरमधली वाळूज MIDC आणि इथे असणारी ज्या फार्मा कंपन्या आहेत त्यांना देखील व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याचा हा फटका बसतो आहे. वेगवेगळ्या औषधांची उत्पादनं यामध्ये केली जात आहेत. बॉयलरमधून गॅस या ठिकाणी येतो आणि हे सगळं कसं ठप्प आहे? ॲक्च्युली बॉयलरमधून जी स्टीम असते ती स्टीम या ठिकाणी येते आणि ही स्टीम जी असते या स्टीमनी ह्या ठिकाणी आमची प्रोसेस आहे ना, हे जे प्रोडक्शन होतं हे याच्यात काही मटेरियल असतात, हे गरम करण्याची प्रोसेस असते. याला हे जॅकेटेड आहे आणि हे जॅकेटेड टँकमध्ये ह्या प्रोसेसनी आमचे मॅन्युफॅक्चरिंग होते. म्हणजे कप सिरप जर बनवायचं असेल, कोल्ड सिरप बनवायचं असेल तर त्याला जी हॉट प्रोसेस आहे ह्या टाक्यामधून होते आणि ह्या टाक्याला सगळ्या बाजूनी हे गॅसचे कनेक्शन लावलेले आहे म्हणजे स्टीमचे. आणि या स्टीम शिवाय हे टाकीत काहीच करता येत नाही. आता हे पूर्ण ठप्प आहे, पूर्णपणे बंद आहे. किती फटका बसलाय ओव्हरऑल फार्मा कंपन्यांना? आता किती कंपन्या आहेत या ठिकाणी 22-23 कंपन्या आहेत सध्या औरंगाबादमध्ये आणि सगळ्या कंपन्याला फटका बसलेला आहे. आता माझं सगळ्यांशी बोलणं झालं, प्रत्येक कंपनी ह्या क्रायसिसमध्ये आहे, प्रॉब्लेममध्ये आहे. हा नुसता गॅसचा तर प्रॉब्लेम आहेच आहे, पण बाकीसुद्धा पेट्रोकेमिकलवर चालणारे जे काही प्रोडक्ट आहे जसे की मेजरिंग कप आहे, बॉटल आहे, याचे सगळ्यांचे रेट कमीत कमी 30% वाढलेले आहे. जसं कानेरे यांनी सांगितलंय की वस्तुस्थिती अशी आहे की कंपन्या या बंद पडलेल्या आहेत आणि काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काही बॉयलरवर सुरू असल्या तरी त्यांच्या अनेक प्रोसेस ज्या आहेत त्या गॅसमुळे ठप्प आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमधल्या कोटिंग कंपन्यांना देखील व्यावसायिक गॅस तुटवड्याचा फटका बसतोय. गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आता सुट्टीच देण्यात आली आहे. या कंपन्यांमध्ये साखर कारखाने, सिमेंट उद्योगासाठी लागणारी कन्व्हेयर चेन तयार होते. या संदर्भातली पुढची बातमी आहे, कारण वेगवेगळ्या ठिकाणी आता गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू आहे. या सगळ्या विरोधामध्ये आता राज्यभरात एक धडक मोहीम राबवली जाते आहे. 15 मार्चपर्यंत काळ्या बाजारामधले 1208 सिलेंडर जप्त करण्यात आले. दक्षता पथकांनी धाडी टाकल्या. 2129 तपासण्या केल्या, ज्यामध्ये 1208 सिलेंडर जप्त झालेत. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ही 33,66,000 रुपये इतकी आहे. काळा बाजार करणाऱ्यांच्या विरोधात 23 गुन्हे दाखल करण्यात आले आणि आतापर्यंत 18 जणांना अटकही करण्यात आली आहे. आखाती देशामधल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय, तर घरगुती गॅस सिलेंडरसाठी देखील एजन्सीच्या बाहेर नागरिक गर्दी करतायत, लांबच लांब रांगा लावतात. या संकटाच्या काळामध्ये सिलेंडर बुकिंगच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांवरती पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. सिलेंडर बुकिंगच्या नावाखाली येणाऱ्या संशयास्पद लिंक आणि अनोळखी कॉलपासून सावध राहण्याचं आवाहन नागपूर पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. तुम्हाला जर काही एखादा फोन आला जे सांगतात की तुम्हालासाठी जे सिलेंडर्स आहेत ते लवकर डिलिव्हर करणार आहे किंवा या लिंकवर तुम्ही जर क्लिक केला तर सिलेंडरची बुकिंग होणार आहे, ते सगळे फेक आहे. ते तुम्हाला जर असे आलेले आहे तर तुम्ही 1930 वर कंप्लेंट करा. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलची जे वेबसाईट आहे तिथे तुम्ही कंप्लेंट करू शकतो. आणि तुमचे जर या ठगीमध्ये पैसे गेलेले आहे, काही नुकसान झालेलं आहे, तर तुम्ही त्वरित नजदीकचे पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसात घरगुती सिलेंडर व्यवसायासाठी वापरणाऱ्यांवरती धाडी टाकण्यात आल्या आणि पुरवठा विभागाच्या 11 पथकांनी 41 सिलेंडर जप्त केलेत. सध्या या प्रकरणामध्ये एक गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. 22 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्ये 297 सिलेंडर आतापर्यंत जप्त करण्यात आले.
संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 11 पथक कार्यरत आहेत आणि जवळपास मागच्या 4 दिवसापासून आम्ही धडक मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामध्ये आम्ही गॅस एजन्सी, हॉटेल, इतर धाबे याची तपासणी आम्ही करत आहोत. कालपर्यंत आम्ही 66 एजन्सी तपासणी केल्या आणि 167 हॉटेलची काल तपासणी केली आम्ही. त्यामध्ये आम्हाला एकूण 41 सिलेंडर आम्हाला जे घरगुती वापराचे सिलेंडर आहेत ते कमर्शियल वापर करताना सापडले. त्यामुळे ते 41 सिलेंडर आम्ही जप्त करून संबंधित सर्व हॉटेल आणि टपरी चालकाविरुद्ध आम्ही गुन्हे दाखल करत आहे. काल एक गुन्हा दाखल झालेला आहे. आज उर्वरित 22 गुन्हे दाखल होतील. आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे. आजचा 18वा दिवस आहे. या सगळ्यामुळे भारतामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवायला लागलाय. गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्यात, तर व्यावसायिक सिलेंडर देखील उपलब्ध होत नसल्यामुळे उद्योगधंदे ठप्प झालेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये गॅस टंचाईच्या संदर्भात सवाल उपस्थित केला. मात्र यावरती सरकारनं अद्यापही निवेदन न दिल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले. यानंतर आज संध्याकाळपर्यंत सरकार निवेदन सादर करेल असं आश्वासन राहुल नार्वेकर आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय. मी काल गॅस टंचाईच्या बाबतचा मुद्दा इथं उपस्थित केला होता. कशा संदर्भात? गॅस टंचाईच्या बाबत. तिथून त्यांनी आदेश दिला की संध्याकाळपर्यंत आपण निवेदन या सभागृहाला करावं. त्यांनी पण सांगितलं की ज्या पद्धतीनं जे काही आता राज्यामध्ये पण मला वाटतं या संदर्भातली माहिती सन्मान्य मंत्री छगन भुजबळ साहेबांनी विधान परिषदेतही दिलेली आणि इकडे पण आदेश देऊन सुद्धा या सभागृहाचा अपमान करायचा असेल तर सरकारला करा ना. तुमचं काय तुम्हाला हे ठीक आहे सभागृह नाना भाऊ, नाही, आज संध्याकाळपर्यंत करायला सांगितलंय ना, करतील ते निवेदन. काल जे आहे वरच्या हाऊसमध्ये कॉलिंग ऐकून घ्या, आता ऐकून घ्या, ऐकून तर घ्या. कॉलिंग अटेन्शनमध्ये तो प्रश्न निघाला. त्यामुळे तिथे सुद्धा मला उत्तर द्यावं लागलं. परत चर्चा सुरू झाली आणि परत सभापतींनी सांगितले की मंत्र्यांनी हजर राहायला पाहिजे. त्यामध्ये परत हाच विषय आला. त्यामुळे संध्याकाळपर्यंत परत त्या विषयावर उत्तर देण्यासाठी जे आहे मला थांबावं लागलं. आणि आता परत त्यांना सांगितलेलं आहे की आता परत तिथे जे आहे कालची संपूर्ण चर्चेवर मला उत्तर द्यायचं. म्हणून जे अख्खा दिवस मी या विषयावर जे आहे वरच्या हाऊसमध्ये अडकून बसलो होतो. परंतु कुठे या सभागृहाचा अवमान करण्याची सरकारचा हेतू काही नाही. आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी ताबडतोब जे आहे त्या संदर्भामध्ये निवेदन तयार करून आपल्याला देतो. बघूयात पुढची बातमी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना क्लीन चिट दिली आहे. मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी भूखंड लाटल्याचा आणि कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केला होता. यावरती आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज उत्तरही दिलंय. नरेंद्र मेहता यांनी कोणताही घोटाळा केला नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहे. सर, ज्या प्रकारे तुमच्या पत्रामध्ये आपण पाहतोय की नरेंद्र मेहतांना तुम्ही भूमाफिया असा शब्द वापरलेला आहे पत्रामध्ये, खरंच भूमाफिया आहेत का असं नाना पटोलेंनी प्रश्न विचारला आहे. नाना पटोलेचं काही डोकं फिरलेलं दिसतं. सरकार म्हणून काम करताना जे पत्र आपल्याकडे येतात ते पत्र आपण जशा तसे पाठवतो. 3 तक्रारदारांनी पत्र दिलं अशा विषयाचं, तो विषय टाईप करण्यात आला. जशा तसा विषय टाईप करतो आपण. मंत्री जेव्हा पत्र पाठवतात खाली, तेव्हा त्यांच्या निवेदनाचा विषय काय असतो तो टाईप करतात आणि खाली येतो हे निवेदन पाठवित आहो, असं असं निवेदन आहे, या निवेदनावर चौकशी करावी. सिंपल प्रक्रिया ही. त्यामुळे नाना पटोले यांनी जो आग बोंबड केला आहे त्यांनी सभागृहात मांडावं. मी सभागृहात उत्तर देईल. नरेंद्र मेहता कुठेही दोषी नाही आहे. यापूर्वी 10-12 तक्रारी नरेंद्र मेहताबद्दल झालेल्या आहे. एकाही तक्रारीत तथ्य नाही. माझ्या हातात आणखी एक पत्र आहे. पत्र आहे ते तुमच्याकडे पत्र आहे, त्यांचीच सही आहे. तर राजकारणी खातिर करतोय असं मंत्री कशाला खोटं बोलताय. तुम्हीच तुमच्या आमदाराला नरेंद्र मेहताला जमीन माफिया म्हटलेलं आहे. तुमचंच पत्राचं हेडिंग तेच आहे. मग याला आम्ही राजकारण काय करायचं आहे. तुमचंच पत्र आहे, ते पत्र तुमच्या सगळ्यांजवळ आहे. तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतःच खोटं बोलताय. म्हणजे आता असं म्हणतं आता विधानसभेत आम्ही प्रश्न विचारणार आहे आणि विधानसभेतही हे पत्र आम्ही दाखवणार आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगावं की आम्ही राजकारण करतोय की तुम्हीच हे पत्र लिहिलेलं आहे. दरम्यान नाना पटोले यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरती केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
नाना पटोले यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचं नरेंद्र मेहता यांनी म्हटलंय. असं कुठलंही आमचं कंपनीचं किंवा माझं स्टॅम्प ड्युटीचं कुठलाही घोटाळा नाही, काही नाही, एकदम पारदर्शक आहे. आता जे बोलतात की ते फायदा पोचवण्यासाठी सरकारने केलं, तर ते एम्युनिटी स्कीम आणलेली तर कोणी आणलेली? त्यावेळी नाना पटोलेजी सभापती होते आणि महाविकास आघाडीची होती. ह्याचं मिनिंग काय? माझा प्रश्न सोडून द्या. म्हणजे बाकी बिल्डरने जे एम्युनिटी स्पेस घेतली हे त्यांचे नाना पटोले साहेबांचे शब्द आहे की बिल्डरांना मदत करण्यासाठी केलं. म्हणजे हे ते स्वतःच कबूल करतात की महाविकास आघाडीने त्यावेळी बिल्डरला मदत करण्यासाठी एम्युनिटी स्कीम आणली होती का? हे त्यांनीच खुलावा करा. हे सगळे आरोपी या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनता सांगतो हे बिनबुडावेचे आरोप आहे. आणि यानंतर आपण थेट जाऊयात. पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद सुरू आहे. सारे स्टेक होल्डर, शिप ओनर, शिपिंग लाइन्स के थ्रू हम रेगुलर संपर्क में इन लोगों से हैं. जब से कंट्रोल रूम एक्टिवेट किया है तब से 3000 से ज़्यादा फ़ोन कॉल, करीब 6000 ईमेल का रिस्पांस दिया जा चुका है. और पिछले 24 घंटों में 150 कॉल, 150 टेलीफोनिक कॉल्स और करीब 450 ईमेल्स प्राप्त हुई और उनका रिस्पांस दिया गया. पिछले 24 घंटों में 161 भारतीय नाविकों को गल्फ रीजन में साइन ऑफ के बाद रिपैट्रिएट करके भारत वापस लाया गया है. ये काम हमारी एम्बेसीज और मिशंस के द्वारा कोऑर्डिनेशन से किया गया. एलपीजी कैरियर दूसरा नंदा देवी रात में करीब 2:30 बजे, आज रात 2:30 बजे करीब अर्ली मॉर्निंग 2:30 बजे कह लें, वो कांडला पे पहुंचा और अब दोनों ही एलपीजी कैरियर से, शिवालिक और नंदा देवी से कार्गो का डिस्चार्ज हो रहा है. मल्टीपल डिस्चार्जेस हैं. नंदा देवी का डिस्चार्ज शिप टू शिप है, फ्रॉम मदर शिप टू डॉटर शिप, वो अभी चल रहा है. पोर्ट पे वेसल मूवमेंट और कार्गो ऑपरेशंस को सुचारू बनाने के लिए सारा प्रयत्न किया गया है. कल मैंने जवाहरलाल नेहरू पोर्ट के विषय में बताया था, आज मैं दूसरे पोर्ट के विषय में बताऊंगा. चिदम्बरनार पोर्ट जो VOCPA पोर्ट ट्यूटिकोरिन में है, वहाँ पे 90,000 स्क्वायर मीटर का एडिशनल स्पेस अलॉट हुआ है फॉर स्टोरेज ऑफ कंटेनर्स, ट्रांसशिपमेंट कंटेनर्स. एक न्यूज़ रिपोर्ट थी आज सुबह कि जवाहरलाल नेहरू पोर्ट पे करीब 450 कंटेनर रोड पे पड़े हुए हैं, JNPA के बाहर पड़े हुए हैं. एट JNPA, आउट ऑन द रोड, नॉट इन दी स्टैकयार्ड. मैं क्लैरिफाई कर दूं कि ये रिपोर्ट निराधार है. कंटेनर्स जो है वो CFS में, जो कंटेनर फ्रेट स्टेशन हैं, उसमें, वेयर हाउसेज में और फैक्ट्री की प्रीमिसेस में है, जो JNPA की पॉलिसी के अनुसार है. जवाहरलाल नेहरू पोर्ट या नवा शेवा पोर्ट में 1000 कंटेनर्स जो पेरिशेबल गुड्स वाले हैं, पहले 1000 कंटेनर्स हैं जो पहले 2000 होते थे. इसमें 2 वजह से ऐसा नंबर कम हुआ है. एक तो बैक टू टाउन जो प्रोसेस है उसका इम्प्लीमेंटेशन हुआ, और दूसरा कुछ वेसल्स जवाहरलाल नेहरू पोर्ट से सलाला पोर्ट या खोरफाकन पोर्ट के लिए चले गए हैं. इससे कुछ इवैक्यूएशन हुआ है. तो ये नंबर घट के अभी 1000 हो गया है. और आज भी एक ऐसा शिप निकलेगा, सो उसे करीब 200 और भी कंटेनर कम हो जाएंगे. ये पेरिशेबल गुड्स की केवल मैं बात बता रहा हूँ. और भी अगले आने वाले करीब 24 घंटे से 48 घंटे के बीच में फर्दर ये रिड्यूस हो. तर या पत्रकार परिषदेवरती आपलं लक्ष राहील. तुर्तास बातमी आहे एका मार्मिक अशा संवादाची. एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये रोहयो मंत्री भरत गोगावले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. यावेळेला ठाकरे मागे उभे असल्यामुळे त्यांना सोबत या असं म्हणालो. यावरती ठाकरे म्हणाले नको, इथेच बरं आहे. या संभाषणाची माहिती खुद्द भरत गोगावले यांनी दिली आहे. संवाद नाही काय झालं, आम्ही पुढं गेलो, ते मागून आले आणि आम्ही उभे होतो तिथं मुला मुलीला शुभेच्छा द्यायला. तर उद्धव साहेब तिथं उभे होते. मी त्यांना बोललो ये आमच्या बाजूला इथं उभे राहायला, तर ते बोलले नको नको बोलले आम्हाला.
आमचं कर्तव्य होतं सांगायचं, आम्ही सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं नाही, त्याला आमचा काय दोष आहे? महायुतीच्या गोटातली पुढची एक महत्त्वाची बातमी. परभणी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा महायुतीमधला तिढा आता सुटलाय. महायुतीमधील तिन्ही पक्ष मिळून परभणी जिल्हा परिषदेवरती सत्ता स्थापन करतायत. परभणी जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद भाजपकडे राहील, तर उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहील. याशिवाय इतर समित्यांमध्ये शिवसेनेला सामावून घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा महायुतीमध्येच परभणीमध्ये यानंतरच्या काळामध्ये काम करावं आणि त्यामुळे परभणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीकडे राहील. उपाध्यक्ष हे पद जे आहे ते राष्ट्रवादी पक्षाकडे राहील. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष नेमका कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भाजप 23 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 21 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे 9 सदस्य असलेली ठाकरेंची शिवसेना ही किंग मेकर ठरू शकते. त्यातच संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरेंची शिवसेना ही एकत्र येणार का अशी ही चर्चा सुरू आहे. आम्हाला ना भाजप दूरचा आहे ना शिंदेंची शिवसेना दूरची आहे असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या काही तासांपूर्वी दानवेंनी केलेलं हे वक्तव्य अनेकांच्या बुवया उंचावणारं असं आहे. आमचे सदस्य म्हणतात सत्तेत सहभागी व्हावं असंही दानवेंनी म्हटलंय. पण सगळ्यांची मेंटॅलिटी अशी की सत्तेत सहभागी व्हा. कोणासोबत पण चला, भाजपसोबत चला नाही तर शिंदेसोबत चला, पण कोणासोबत चला असं सगळेच लोक मत व्यक्त करतात. त्यांच्या मताचा विचार होऊ शकेल उद्या? करावं लागेल असं मला तरी वाटतं. मी या संदर्भात मान्य पक्षप्रमुखांशी निश्चित चर्चा करेल. परंतु या परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाचा विचार करावा लागेल अशी स्थिती आहे. हे पहा, आम्हाला भारतीय जनता पार्टी असो की एकनाथ शिंदे असो, आम्हाला दोघे त्या मानानं आम्ही दोघांच्यापासून तेवढ्याच अंतरावर आहे. आमचं असं कोणी नाही की हा फार दूर आहे हा फार दूर आहे किंवा हा फार जवळ आहे तो फार जवळ आहे, असं आमच्या मनात मुळीच नाही आहे. म्हणजे दूरही नाही जवळही नाही. बिलकुल. मग राजकारणात काहीही शक्य आहे का? नाही शक्य. का शक्य नाही? काही शक्य होऊ शकते, त्याला काय. बातमी नाशिकमधली. नाशिकच्या गंगापूर रोड इथल्या डॉक्टर मनीषा जेजूरकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी डॉक्टर निलेश जेजूरकर हे अद्यापही फरार आहेत. पोलिसांकडून सध्या त्यांचा शोध सुरू आहे. मनीषा जेजूरकर ज्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये आढळून आल्या त्याच ठिकाणी 2 वापरलेल्या सिरिंज आणि एक चाकू देखील आढळून आल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलंय. डॉक्टर मनीषा यांचे पती डॉक्टर निलेश जेजूरकर हे घरात असताना मनीषा यांनी आत्महत्या केलीच कशी असा सवालही उपस्थित केला जातो आहे. या प्रकरणामध्ये फरार असलेल्या आरोपीला जामीन मंजूर होऊ देऊ नये, तसंच पोलिसांकडून देखील जो तपास सुरू आहे त्यावरती आम्हाला संशय असल्याचं फिर्यादी यांचे वकील ॲडव्होकेट जयदीप वैशंपायन यांनी म्हटलंय. पोलीस तपासामध्ये त्या ठिकाणी घटनास्थळावर सिरिंज आणि युज्ड सुई असं सापडलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये घातपाताचा देखील प्रकार असू शकतो. त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये इतर सह आरोपी हे निष्पन्न करणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर निलेश जेजूरकर हे घटना झाल्यापासून फरार असल्यामुळे अद्याप तो तपासाला तशी गती मिळालेली नाही. परंतु या प्रकरणाचा अत्यंत सखोल जर तपास करायचा असेल तर डॉक्टर जेजूरकरांची कस्टडी ही गरजेची आहे असा युक्तिवाद आम्ही आज न्यायालयात केलेला आहे.